सो हॅलो एव्हरीवन. प्रिव्हियस C++ लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट डिस्कस केला होता. त्या पॉईंटचं नाव आहे कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर जनरली आपण प्रोग्रामचे जो फ्लो आहे तो कंट्रोल करण्यासाठी वापरतो. याच्यातून आपण दोन कामं करू शकतो. त्यातलं पहिलं काम आहे आपण एकतर डिसिजन मेकिंगमध्ये प्रोग्राम बनवू शकतो ट्रू और फॉल्स या फॉर्मॅटमध्ये, किंवा आपण रिपिटेटिव्ह टास्क करू शकतो. तर जनरली याचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि दुसरा आहे लूपिंग स्टेटमेंट. सो आता डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंटमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा इफ स्टेटमेंट संपवलेला आहे. इफ स्टेटमेंट आपण इथं संपवलेला आहे. त्यानंतर स्विच स्टेटमेंट आपण इथं संपवलेलं आहे. स्विच स्टेटमेंट संपवलेलं आहे. आणि आज आपण गो टू स्टेटमेंट या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, गो टू स्टेटमेंट कव्हर करणार आहोत. सो व्हॉट इज गो टू स्टेटमेंट? गो टू स्टेटमेंट म्हणजे काय? की गो टू स्टेटमेंट म्हणजे जनरली जर मला टास्क मल्टिपल टाइम्स चालवायचं असेल त्यावेळी आपण गो टू स्टेटमेंट वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपण एकदा प्रोग्राम रन केला, आपल्याला आउटपुट आलं, त्यानंतर प्रोग्रामची आउटपुट विंडो ऑटोमॅटिकली क्लोज होते. बट तीच जर आउटपुट विंडो मला मल्टिपल टाइम्स ऍक्टिव्ह ठेवायची असेल तर मी गो टू स्टेटमेंट वापरतो. म्हणजे एखादी गोष्ट मला इन्फायनाइटली रिपिटेटिव्ह जर करायची असेल तर मी इथं गो टू स्टेटमेंट वापरतो. तर आता इथे गो टू स्टेटमेंट वापरण्यासाठी मला इथे लेबल नावाची कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करावी लागते. सो मला इथे पहिल्यांदा लेबल डिक्लेअर करावं लागतं, देन लेबल कॉल करावं लागतं. तर याचा जो सिंटॅक्स आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. सिंटॅक्स पहिल्यांदा मला लेबलला नाव द्यावं लागेल आणि मला इथे कोलन द्यायचा आहे. देन हा तुमचा प्रोग्राम कोड असणार आहे. प्रोग्राम कोड असणार आहे. देन प्रोग्राम कोड झाल्यानंतर गो टू लेबल नेम. ठीक आहे, गो टू लेबल नेम. बघा आता इथे ज्यावेळी मी लेबल बनवतोय, ज्यावेळी मी काय करतोय, लेबल बनवतोय, त्यावेळी मी कोलन दिलेला आहे. आणि ऍक्च्युली ज्यावेळी मी लेबल कॉल करतोय त्यावेळी मी सेमीकोलन दिलेला आहे. तर आता लेबल जिथून बनवलंय तिथून प्रोग्रामला कंपायलेशनला सुरुवात होणार आहे. तुमचा प्रोग्राम कोड रन होईल. त्यानंतर रन झाल्यानंतर इथे मी गो टू स्टेटमेंट अप्लाय केलेलं आहे. तर इथं आल्यानंतर परत हे रिपीटेडली या लेबलकडे जाणार आहे. परत तुमचा प्रोग्राम कोड रन होईल, परत इथे येणार आणि परत इथून तुमचा रिपीटेटिव्हली मल्टिपल टाइम्स हा प्रोग्राम कंटिन्युअसली चालू राहणार आहे. ठीक आहे, कंटिन्युअसली चालू राहणार आहे. तर आता यासाठी मला काय करावं लागेल? जर कंटिन्युअसली विंडो ऍक्टिव्ह राहिली, मल्टिपल टाइम्स जर प्रोग्राम रन होत राहिला, तर त्यातून बाहेर कसं पडायचं? तर तेथून बाहेर पडण्यासाठी मला एका फॉल्स ब्लॉकची गरज आहे, जेणेकरून त्या प्रोग्राममधून आपल्याला एक्झिट सुद्धा होता यावं लागेल. ठीक आहे, होता यावं अशी फॅसिलिटी आपल्याला लावावी लागेल. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा व्हिडिओ गेम खेळतोय. जनरली हे व्हिडिओ गेममध्ये बऱ्यापैकी वापरलं जातं. व्हिडिओ गेम आपण खेळत असतो. व्हिडिओ गेम खेळताना त्यामध्ये जी एक्झिट कंडिशन आहे, जे क्विट बटन आहे, ज्यावेळी तुम्ही क्विट बटन दाबता त्याचवेळी प्रोग्राम क्लोज होतो, त्याचवेळी तुमचा गेम बंद होतो. अदरवाईज गेमच्या लेवल्स असतील किंवा गेम असतील, तो मल्टिपल टाइम ऍक्टिव्ह असतो, इन्फायनाईट लेवलला चालू असतो. जेव्हा तुम्ही क्विट बटनावरती क्लिक करता, एक्झिट बटनावरती क्लिक करता, त्याचवेळी तुमचं काय होणार आहे, इथे प्रोग्राम क्लोज होणार आहे. सेम तीच मेथड इथं आहे. तुमचं लेबलला स्टार्ट होईल, तुमचा प्रोग्राम रन होईल, देन गो टू लेबल नेम, परत लेबल नेमला जाणार, परत प्रोग्राम कोड रन होणार, परत गो टू येणार, परत लेबलला जाणार. अशा पद्धतीने ही प्रोसेस इन्फायनाइटली तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक ब्लॉक लावावा लागेल. ओके, सो आता इथे जनरली एक प्रोग्राम एक्झाम्पल आपण बघूया. तोच प्रोग्राम आपण नंतर लगेच रन करणार आहोत. इथे मी एक एक्झाम्पल बघितलं. एक्झाम्पल मध्ये काय बघितलं बघूया. एक्झाम्पल, एक व्हेरिएबल घेतलं मी, एज नावाचं. ओके, एज नावाचं व्हेरिएबल घेतलं. आता मला असं एक्झाम्पल रन करायचं की जोपर्यंत मी एज जे आहे ते 18च्या वरती टाकतोय तोपर्यंत तुमचा जो प्रोग्राम आहे तो इन्फानाइटली वर्क झाला पाहिजे. अदरवाईज 18च्या आत तुम्ही वय टाकले की प्रोग्राम क्लोज झाला पाहिजे. ओके, सो आता इथे मी युजरकडनं इथं मला एक लेबल बनवावं लागेल. लेबल बनवलं. आता लेबल बनवताना सगळ्यात महत्वाचं, लेबलला तुम्ही तुमचं सुद्धा नाव देऊ शकता, कोणतंही नाव देऊ शकता. फक्त जे लेबल
स्टार्टिंगला डिक्लेअर करताना वापरलेलं आहे तेच लेबल खाली कॉल करताना वापरा, तेच लेबलचं नाव सेम वापरा. ओके. तर आता मी इथे लेबल लेबल बनवतो. इलिजिबल नावाचं मी बेसिकली लेबल बनवलं आणि लेबल बनवल्यानंतर मी कोलन दिला. देन मी पुढचा कोड लिहिला इथे, सी आउट एंटर एंटर एज. ओके. सी इन मध्ये ते जे एज नावाचं व्हेरिएबल आहे ते मी रीड करून घेतलेलं आहे. देन इफ इफ एज इज ग्रेटर दॅन 18, एज इज ग्रेटर दॅन 18, एज इज ग्रेटर दॅन 18, देन सी आउट सी आउट याच्यामध्ये मी असं लिहू शकतो की इलिजिबल. ठीक आहे, तुम्ही इलिजिबल आहात 18 पेक्षा जास्त वय असेल तर. आणि लगेच मी याच्या खालोखाल गो टू स्टेटमेंट अप्लाय करतो. गो टू लेबलचं नाव इलिजिबल आहे, गो टू इलिजिबल. ओके. तर इलिजिबल हे ऍक्च्युली लेबलचं नाव आहे. इथे मी मेसेजमध्ये चेंज करतो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. यू आर एलिजिबल. ओके, यू आर एलिजिबल. नाऊ एल्स ब्लॉक, एल्स ब्लॉक ओपन केला. एल्स ब्लॉकमध्ये ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, देन सी आउट सी आउट सी आउट, यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल. ओके. तो देन आता बघा, आता यामध्ये मला काय करायचं आहे, इथे मी प्रोग्राम क्लोज केलेला आहे. तर हे एक्झाम्पल काय सांगते बघा. अगोदर प्रोग्राम एक्झाम्पल आपण डिस्कस करूया की सर्वात पहिल्यांदा मी काय केलंय, इथं एज नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. हा प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली रन करणार आहोत, पण त्या अगोदर हे एक्झाम्पल आपल्याला समजावं की ऍक्च्युली कसं वर्क होतंय. मी एज नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, इथं इलिजिबल नावाचं मी लेबल बनवलंय. आता इथून तुमचा प्रोग्राम स्टार्ट होणार. तुम्हाला वय विचारणार, ते वय रीड होणार आणि रीड झाल्यानंतर जर ते वय 18 पेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेसेज पास होईल की यू आर इलिजिबल. आणि जर तुम्ही इलिजिबल आहात असा मेसेज दिसला की परत हे जाणार कुठं, गो टू इलिजिबल. कुठे जा, गो टू इलिजिबलला जा. मग परत इथे येणार, परत तुमचं एज विचारणार, परत ती प्रोसेस होणार. ही प्रोसेस कधीच थांबणार नाही, कंटिन्युअसली इन्फायनाइटली वर्क होणार. पण ज्यावेळी तुम्ही इथं वय टाकताना 18 पेक्षा लहान टाकाल त्यावेळी हे ट्रू ब्लॉकमध्ये न जाता डायरेक्टली कुठे जाणार, फॉल्स ब्लॉकमध्ये जाणार आणि तुमचा प्रोग्राम जो आहे तो सक्सेसफुली सेव्ह होईल. ओके. तर आता हे प्रोग्राम जे आहे तो आपण डायरेक्ट रन करूया. तर मी टर्बोसीचा सेटअप जो आहे तो आपला ओपन केलेला आहे. ओके, फाईलमध्ये गेलो, ऑल्ट एफ. ठीक आहे, मी न्यू फाईल इथे घेतलेली आहे. तर आता इथे मला प्रोग्राम टाईप करायचा आहे, हॅश इन्क्लूड. पहिली हेडर फाईल घेतली आयोस्ट्रीम डॉट एच, देन हॅश इन्क्लूड conio डॉट एच, conio डॉट एच, देन void main अगेन ओपनिंग करली ब्रॅकेट, एक व्हेरिएबल घेतला एज नावाचं. ओके, एज नावाचं व्हेरिएबल घेतलं. देन क्लिअर स्क्रीन. क्लिअर स्क्रीनच्या ऐवजी आपल्याला जुनं आउटपुट जर बघायचं असेल तर आपण क्लिअर स्क्रीन घेणार नाही इथे. तर आता इथे मला लेबल बनवायचं आहे. लेबल मी कोणत्याही नावाने बनवू शकतो. हे कंपल्सरी नाही आहे की एलिजिबलच नावाने लेबल बनवा किंवा एक परफेक्ट कुठलं तरी एक नाव धरून तो लेबल बनवा. लेबलला आपण काहीही नाव देऊ शकतो. तर जनरली मी इथं लेबलला नाव देतोय, फॉर एक्झाम्पल ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन नावाचं मी इथं लेबल बनवलंय. बेसिकली सी आउट सी आउट याच्यामध्ये मी मेसेज पास केलाय. मेसेज मी असा पास केलाय की एंटर युअर एज, एंटर युअर एज. ओके. तर आता एंटर युअर एज दिल्यानंतर मला इथे प्रोग्राम व्हॅल्यू रीड करून घ्यायचे एज नावाची. देन इथे आल्यानंतर इफ इफ जर तुमचं एज हे 18 पेक्षा जास्त असेल तर तुमचा ट्रू ब्लॉक काय असेल बघा, सी आउट याच्यामध्ये मला मेसेज पास करायचा आहे यू आर इलिजिबल, यू आर इलिजिबल. ओके. आता इलिजिबल झाल्या झाल्या तुम्हाला कुठे परत जायचं, रिटर्न कुठे जायचंय, लेबलला. तर मी ऑनलाईन नावाने लेबल बनवलंय, इथे सेमिकोलॉन देतोय. ठीक आहे. एल्स देन सी आउट याच्यामध्ये यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल. गेट सी एच. ओके, गेट सी एच. तर आता यामध्ये
हा प्रोग्राम मी एक्झाम्पल बनवलेला आहे. तर या प्रोग्राममध्ये जोपर्यंत तुम्ही तुमचं वय 18 टाकताय तोपर्यंत तुम्हाला ते कंटिन्युअसली मल्टिपल टाइम्स विचारत राहणार आहे, कारण की मी इथं ह्याला लेबल लावलेलं आहे. ओके. ज्यावेळी तुम्ही 18 पेक्षा लहान वय टाकाल प्रोग्राम तुमचा क्लोज होईल. तर आता सर्वात पहिल्यांदा इथे मी /n नावाची इथे फॉर्म फीड यूज करतोय /n. ओके. /n, जेणेकरून आपल्याला न्यू लाईनला ते आउटपुट दिसावं म्हणून आपण काय वापरतोय /n वापरतोय. नाव हा प्रोग्राम मी सेव्ह करतोय. प्रोग्राम सेव्ह केला. लेबल प्रॅक्टिकल .cpp. ओके. तर प्रोग्राम पहिल्यांदा कंपाईल करूया. एरर आपल्याला 0 आलेला आहे. ठीक आहे. आता प्रोग्राम रन करूया. प्रोग्राम रन केल्यानंतर काय विचारते बघा, एंटर युअर एज विचारते. हा आपला प्रोग्राम लेबलचा आहे. जोपर्यंत मी वय 18 पेक्षा जास्त टाकतोय तोपर्यंत माझा प्रोग्राम अजिबात क्लोज होणार नाहीये, कारण की मी इन्फायनाईट लेवलला लेबल अप्लाय केलेलं आहे. 22 टाकलं. परत विचारतंय एंटर युअर एज. 45 टाकलं. परत विचारते एंटर युअर एज. 65 टाकलं. परत विचारते 32, 23, 22, 24, 65, 56. बघा हे मल्टिपल टाइम्स ही ही जी कंडिशन आहे ती कधीच क्लोज होणार नाहीये, कारण की मी लेबल अप्लाय केलं. ओके. त्या प्रोसिजरनुसार मी लेबल, आता मी 18 पेक्षा लहान वय टाकतो. मी वय टाकलं 12. ओके. यू आर नॉट एलिजिबल. प्रोग्राम ऑटोमॅटिकली क्लोज झालेला आहे. ठीक आहे. तर आता इथे एक आपलं राहिलं की आपल्याला इथे सुद्धा /n द्यायला लागणार आहे एंटर युअर एजला. तिथे सुद्धा मी दिलाय. परत एकदा प्रोग्राम रन करूया बघा. कंट्रोल F9 टाकलं. डन. 34, 43, 44, 56, 34, 23. म्हणजे मी जोपर्यंत वय मोठं टाकतोय 18 पेक्षा तोपर्यंत ते ऑटोमॅटिकली त्याच लूपमध्ये आहे, तिथून ते बाहेर पडत नाहीये. ठीक आहे. आता ज्यावेळी मी 18 पेक्षा लहान लहान टाकेन 14, यू आर नॉट एलिजिबल, प्रोग्राम क्लोज. अशा पद्धतीने आपण काय करतो, गो टू स्टेटमेंटचा वापर करतो. अशा आपण अनेक ट्रिक वापरून गो टू लेबल आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आपलं कौशल्य वापरून आपण लेबलचा चांगला उपयोग करू शकतो. ओके. तर आता हे झालं लेबलसाठी. ओके. तर लेबल झाल्यानंतर, गो टू लेबल झाल्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे त्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे आपल्या डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. ओके. डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. तर आता लुपिंगमध्ये ॲक्च्युली डिसिजन मेकिंग लुपिंगमध्ये दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे एंट्री कंट्रोल्ड लुपिंग आणि दुसरा आहे एक्झिट कंट्रोल्ड लुपिंग. ठीक आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे एंट्री कंट्रोल्ड लुपिंग. एंट्री कंट्रोल्ड लुपिंग. आणि दुसरा प्रकार आहे एक्झिट एक्झिट कंट्रोल्ड लुपिंग. ठीक आहे. तर असे दोन प्रकार पडतात. आता लुपिंग म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा हे बघूया की व्हॉट इज लुपिंग. लुपिंग म्हणजे काय असतं. लुपिंग म्हणजे जर तुम्हाला एकापेक्षा अनेक एलिमेंट आउटपुट विंडोला दाखवायचे असतील किंवा एखादा टास्क रिपिटेटिव्ह मगाच्यासारखं करायचं असेल तर मी कोणती कॉन्सेप्ट वापरतो, लुपिंग नावाची कॉन्सेप्ट वापरतो. आता एंट्री कंट्रोलचा अर्थ काय की ज्यावेळी तुम्ही एखादी लूप वापरताय तिथे लॉजिक जे आहे ते एंट्रीला वापरायचं असेल तर मी एंट्री कंट्रोल्ड लुपिंग वापरणार आहे. आणि जिथे लॉजिक हे एक्झिटला वापरलं जातं त्याला आपण एक्झिट कंट्रोल्ड असं म्हणतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये दोन लूप्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. पहिल्या लूपचं नाव आहे फॉर लूप. पहिल्या लूपचं नाव आहे फॉर लूप आणि दुसऱ्या लूपचं नाव आहे वाईल लूप. ओके. वाईल लूप. अशा पद्धतीने हे दोन लूप्स आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये एकच लूप आहे अवेलेबल, ती म्हणजे तुमची डू वाईल लूप. ओके. डू वाईल लूप. तर बेसिकली तिन्ही लूप ह्या एकच काम करतात. रिपिटेटिव्ह टास्क और मल्टिपल एलिमेंट्स आपण डिस्प्ले करतो. तिघांचं सुद्धा सेम काम आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे आणि सिमॅन्टिक्स वेगळे आहेत. तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा की लुपिंगमध्ये लुपिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याची 3 कॉमन पॉईंट्स आहेत. जनरली त्याचे किती कॉमन पॉईंट्स आहेत, 3 कॉमन पॉईंट्स. हे जर 3 कॉमन पॉईंट्स तुम्हाला जमले तर तुम्ही लुपिंग इझिली शिकू शकता. तर त्यातला पहिला जो कॉमन पॉईंट्स आहे आपण डिस्कस करूया की कॉमन पॉईंट्स कोणकोणते आहेत. कॉमन पॉईंट्स. कॉमन पॉईंट्स इन लुपिंग. कॉमन पॉईंट्स इन लुपिंग. तर आता कॉमन पॉईंट्स आपण कोणकोणते आहेत यामध्ये डिस्कस करूया. त्यातला पहिला कॉमन पॉईंट आहे इनिशियलायझेशन. 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 दुसरा कॉमन पॉईंट आहे
टेस्ट कंडिशन, दुसरा कॉमन पॉईंट आहे टेस्ट कंडिशन, आणि तिसरा कॉमन पॉईंट आहे इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. असे 3 कॉमन पॉईंट्स माझ्याकडे आहेत. आणि हे जर 3 कॉमन पॉईंट्स तुम्हाला जमले तर तुम्ही इझिली कोणतीही लूप इम्प्लिमेंट करू शकता. तर मला एकापेक्षा अनेक एलिमेंट जर दाखवायचे असतील तर एकापेक्षा अनेक एलिमेंट दाखवण्यासाठी मला सुरुवातीची पोझिशन मेन्शन करावी लागेल. तर आता इनिशियलायझेशन म्हणजे तुमची स्टार्टिंग पोझिशन. ठीक आहे, स्टार्टिंग पोझिशन म्हणजे उदाहरणासाठी आपण बघूया की जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर माझी सुरुवात जी आहे ती 1 पासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे, इनिशियलायझेशन म्हणजे स्टार्टिंग पोझिशन आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? स्टार्टिंग पोझिशन. स्टार्टिंग पोझिशन. आणि सेकंड वन टेस्ट कंडिशन. ठीक आहे, टेस्ट कंडिशन म्हणजे काय? की टेस्ट कंडिशन म्हणजे इथं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, थोडक्यात एंडिंग पॉईंट आपण ह्याला काय म्हणतोय? एंडिंग पॉईंट. मला 1 पासून सुरुवात करायची आहे आणि 10 पर्यंत जायचं आहे. 10 म्हणजे लेस दॅन 11 म्हणजे 11 पेक्षा लहान. एंडिंग पॉईंट माझा काय असणार आहे? 10 असणार आहे. स्टार्टिंग पोझिशन 1 असणार आहे, एंडिंग पोझिशन 10 असणार आहे. कारण की माझं मी उदाहरण आपण काय घेतलंय की मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे. आणि शेवटी इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. आता हे जी स्टार्टिंग पोझिशन आहे, एंडिंग पोझिशन आहे, यामध्ये जर मला व्हॅल्यू चढत्या क्रमाने द्यायची असेल तर मी इन्क्रीमेंट वापरणार आहे, उतरत्या क्रमाने असेल तर मी डिक्रीमेंट वापरणार आहे. उदाहरणार्थ जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे, उदाहरण काय आपण घेतलंय? 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, तर मला सांगा 1 नंतर 2 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 4 आहे. तर हे प्रत्येक वेळी 1 ने वाढतंय. ठीक आहे, प्रत्येक वेळी काय होतं? 1 ने वाढतंय. म्हणून आपण याला काय म्हणतोय? इन्क्रीमेंट. या केसमध्ये आपण काय वापरणार आहोत? इन्क्रीमेंट. पण जर मला याच्या उलट नंबर जर प्रिंट करायचे असतील, फॉर एक्झाम्पल 10 आलं, 9 आलं, 8 आलं, 7 आलं, 6 आलं, त्यानंतर आपण म्हणूया की 5 आलं, देन 4 3 2 अँड 1, असं जर मला उलट्या क्रमाने जर घ्यायचं असेल तर 10 मधून 1 कमी झाल्यानंतर 9 येते, 9 मधून 1 कमी झाल्यानंतर 8 येते. हे कमी होतं याचा अर्थ आपण इथं काय वापरणार आहोत या केसमध्ये? डिक्रीमेंट. ठीक आहे, तर एव्हरी टाइम आपल्याला विचार करायचा असतो की मला कुठे इन्क्रीमेंट वापरावं लागेल किंवा कुठे डिक्रीमेंट वापरावं लागेल. ओके, तर आता यामध्ये आपण सुरुवातीपासून शिकलोय की डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंटमध्ये 2 प्रकार असतात, एंट्री कंट्रोल्ड अँड एक्झिट कंट्रोल्ड. यामध्ये 3 कॉमन पॉईंट्स आहेत, ते म्हणजे इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. तर इनिशियलायझेशन म्हणजे तुमची सुरुवातीची स्थिती, टेस्ट कंडिशन म्हणजे तुमचा एंडिंग पोझिशन, आणि इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट म्हणजे हे आपल्यावरती डिपेंड आहे. आपल्याला जर व्हॅल्यू वाढवायची असतील तर आपण इन्क्रीमेंट घ्यायचं आहे, कमी करायचे असतील तर जनरली आपण डिक्रीमेंट घेतोय. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा फॉर लूप बघूया. फॉर लूप कशी काम करते. ठीक आहे, फॉर लूप. फॉर लूपचा सिंटॅक्स काय बघूया. फॉर लूप सिंटॅक्स. ओके, फॉर लूप सिंटॅक्स. आता फॉर लूपच्या सिंटॅक्समध्ये फॉर इन ब्रॅकेट, इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, देन याच्यामध्ये माझी बॉडी ऑफ लूप असणार आहे, बॉडी ऑफ लूप असणार आहे, आणि इथे ब्रॅकेट क्लोज. बघा आता व्यवस्थित बघूया. पहिल्यांदा मला सुरुवातीची पोझिशन द्यायची आहे, त्यानंतर मी टर्मिनेशन केले, सेमिकोलॉन दिलाय, नंतर मला कुठपर्यंत जायचं आहे त्याची पोझिशन द्यायची आहे, त्यानंतर मला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट या दोघांपैकी एक व्हॅल्यू अप्लाय करायची आहे. दोन्ही व्हॅल्यू मला अप्लाय करायच्या नाहीयेत, ते पॉसिबल नाहीये. एकतर आपण व्हॅल्यू वाढवू शकतो किंवा व्हॅल्यू कमी करू शकतो. देन बॉडी ऑफ लूपमध्ये मला ते व्हेरिएबल काय करावं लागेल? प्रिंट करावं लागेल, जेणेकरून मला आउटपुट विंडोला त्या व्हॅल्यूज दिसतील. मग जनरली याचं एक साधं एक्झाम्पल आपण बघूया की फॉर लूपमध्ये सुरुवातीला मी इनिशियलायझेशन करतोय, तर मी एक व्हेरिएबल घेतलं ए नावाचं, ए इक्वल टू 1 घेतलं. ठीक आहे, ए इक्वल टू 1. मला माझी सुरुवात 1 पासून झालेली आहे. मला जायचे कुठे? जायचे कुठे? मला जायचे मला 10 पर्यंत. मग ए इज लेस दॅन 11 आलं, देन ए प्लस प्लस. ओके, ए प्लस प्लस, सी आउट ए. सी आउट आपण व्हॅल्यू जनरली प्रिंट करण्यासाठी वापरतो. तर आता इथे 1 ते 10 नंबर जर मला प्रिंट करायचे असतील तर हे सिंटॅक्समध्ये मी बसवलेलं आहे. सुरुवातीला इनिशियलायझेशन, त्यानंतर टेस्ट कंडिशन, त्यानंतर इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट, अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण डायरेक्टली प्रोग्राम करून बघूया कशा पद्धतीने व्हॅल्यू प्रिंट होत आहेत. तर इथे आलो मी.
याच एक्झाम्पलमध्ये मी रिडायरेक्ट करतो, एकदा चेंज करतो. बघा आता इथे. ओके, इथे मी एक व्हेरिएबल घेतलंय. आता व्हॅल्यू जनरली मला नंबर प्रिंट करायचे आहेत, म्हणून मी इंटिजर डेटा टाईप घेतलेला आहे. देन क्लिअर स्क्रीन अगेन. आता इथे मला फॉर लूप वापरायची आहे. फॉर लूप वापरली. फॉर लूपमध्ये मी लिहिलंय की आय इक्वल टू 1, 1 पासून सुरुवात केले. आय इज लेस दॅन 11, देन आय प्लस प्लस. ओके, आय प्लस प्लस. आता हे आय प्लस प्लस का वापरलंय? की मला व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे, म्हणून मी आय प्लस प्लस वापरलंय. प्लस प्लस आय प्लस प्लस हे ऑपरेटर आहे. हे ऑपरेटर आपण का वापरतोय? की एव्हरी टाइम माझी व्हॅल्यू वाढत गेली पाहिजे. 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, हे इन्क्रीमेंट व्हॅल्यू होते. म्हणजे प्रत्येकामध्ये व्हॅल्यू वाढत चाललेली आहे, म्हणून आपण काय वापरतोय? इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरतोय. देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, सी आउट आय, सॉरी, सी आउट ए नावाचं व्हेरिएबल आहे. इथे ऍक्च्युली आय नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे मी. इथे आपल्याला ए नावाचं व्हेरिएबल घ्यायचं आहे. ओके, ए प्लस प्लस. ठीक आहे. तर आता इथे आल्यानंतर मी व्हेरिएबल इथं प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. आता याचं आपण आउटपुट बघूया. गेट सी एच वापरलं. देन आता याचं आपण आउटपुट बघूया. Alt F9. प्रोग्राम कंपाईल केला, सक्सेसफुली कंपाईल झालाय. बघा, 1 ते 10 नंबर प्रिंट झालेले आहेत व्यवस्थित. फक्त ते एकाखाली एक नाही आहेत. मग त्यासाठी आपल्याला जनरली आपण /n वापरतो. /n कमेंट वापरतो. आता याच्यामध्ये /n मी यूज करतोय. /n यूज /n कंट्रोल F9. ओके, बघा आता इथे तुम्हाला सक्सेसफुली 1 ते 10 नंबर बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपण हे जे फॉर लूपचं एक्झाम्पल आहे ते रन केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये जर मला अ, उलट नंबर म्हणजे डिक्रीमेंटचं जर उदाहरण घ्यायचं असेल, सपोज मला 10 ते 1 नंबर प्रिंट करायचे आहेत, तर काय करावं लागेल? तर जनरली फक्त इथं जर 10ने सुरुवात करायची असेल, सुरुवात 10ने होणार, थांबणार 1ला जाऊन. तर 10ने मी सुरुवात केली, इनिशियलायझेशन. त्यानंतर मला थांबायचं कुठे? ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे शून्यापेक्षा मोठा म्हणजे 1. ठीक आहे, शून्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 1 आहे. मग 10 पासून येणार आणि 1 पर्यंत थांबणार. देन आता इथे मला डिक्रीमेंट वापरावं लागेल, मायनस मायनस वापरावं लागेल. कारण की मी इथं काय करतोय? व्हॅल्यू कमी करतोय. एव्हरी टाइम व्हॅल्यू काय होते? कमी होते. जर तुम्ही इन्क्रीमेंट वापरलं तर वाढणार आहे, डिक्रीमेंट व्हॅल्यू वापरली तर कमी होते. तर 10 पासून सुरुवात झाली आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे 1 पर्यंत जाऊन ती थांबणार आहे. ठीक आहे. तर आता प्रोग्राम आपण एकदा रन करून बघूया. परफेक्टली बघा, प्रॉपर आउटपुट आलेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अशा पद्धतीने आपण काय करतोय? हे व्यवस्थित एलिमेंट आपण डिस्प्ले करतोय. तर आता यामध्ये आपण इफ कंडिशन सुद्धा वापरू शकतो. जर मला जनरली 1 ते 10 मधले जर मला फक्त इव्हन नंबर बघायचे असतील, तर त्या पद्धतीने पण आपण काम करू शकतो. 1 ते 10 मधले. ठीक आहे. तर इनिशियलायझेशन मी 1 पासून केलेलं आहे. आता याच्यामध्ये मला फक्त काय करायचं आहे की इफ कंडिशन वापरायची आहे. जनरली काय वापरायचे? इफ कंडिशन. सो इफ इन अ ब्रॅकेट नंबर नंबर %2 इज एक्झॅक्टली इक्वल टू 0. ठीक आहे. प्रोग्राम एक्सप्लेन करतो, डोंट वरी. सी आउट /n देन ए व्हेरिएबल प्रिंट केलेला आहे. ओके. तर आता या प्रोग्रामचं मिनिंग काय बघा. इवन नंबर म्हणजे काय असतं की ज्या नंबरला 2ने भाग दिल्यानंतर बाकी 0 राहते. तर आता इथे मी मॉड्युलो ऑपरेटर वापरलेला आहे. मॉड्युलो ऑपरेटर काय करतंय? बाकी स्टोअर करण्याचं काम करतंय, रिमाइंडर स्टोअर करण्याचं काम करतंय. A%2 यांनी याला भाग लावल्यानंतर बाकी काय आली पाहिजे? एक्झॅक्टली 0 आली पाहिजे. ठीक आहे. आणि जर 0 आली तर तोच नंबर यामध्ये एंटर होईल, अदरवाईज बाकीचे नंबर बाहेर जातील. तर आता बघूया रन करून. बघा इथे आउटपुटमध्ये 2, 4, 6, 8, 10 अशा पद्धतीने हे नंबर्स आलेले आहेत. बाकीचे नंबर शो झाले नाहीत कारण की ते कंडिशन टाकली मी इफ कंडिशन टाकलेली आहे. आणि इफ कंडिशनला जेवढे व्हॅल्यू मॅच झाल्या तेवढ्याच व्हॅल्यू पुढे आलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना 2ने भाग लावल्यानंतर बाकी 0 येते, तेवढ्याच व्हॅल्यू आपण काय झाले पुढे प्रिंट झालेल्या आहेत. नाव याच्या उलट पण आपण करू शकतो. जर बाकी 0 नाही आली तर तो झाला ऑड नंबर. जर प्रॉपर बाकी 0 आली 2ने भागल्यानंतर तर तो इवन नंबर. आणि जर बाकी 0 नाही आली तर तो ऑड नंबर. आता चेक करूया. रन केला प्रोग्राम. बघा इथे ऑड नंबर आलेले आहेत 1, 3, 5, 7, 9. अशा पद्धतीने आपण काय करतोय की फॉर लूप आपण इथे इझिली वापरतोय.
तर आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. लुपिंगचा जो पहिला भाग आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. एंट्री कंट्रोल्डमध्ये आपण पहिल्यांदा कोणती लूप शिकतोय? फॉर लूप शिकतोय. तर फॉर लूप आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. आता याच्यामध्ये जी वाईल लूप आहे ती सेम आहे. ठीक आहे, वाईल लूप सुद्धा याच्यासारखीच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. याचा सिंटॅक्स वेगळा आहे. ऍक्च्युली वाईल लूप पण काम तेच करणार आहे जे फॉर लूप करते. ओके, सो वाईल लूप, वाईल लूप. ओके, वाईल लूप. आता वाईल लूप मध्ये मला काय करायचं बघा. वाईल लूप मध्ये सिंटॅक्स पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज द सिंटॅक्स? इथे हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल फॉर लूपचं एक्झाम्पल आहे. तर आता इथे सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स पहिल्यांदा मला व्हॅल्यू इनिशियलाइज करायची आहे. जसं मगाशी मी एका लाईनमध्ये केलं तसं मला काय करायचं आहे? इनिशियलायझेशन, देन while in a bracket test condition, while in a bracket test condition, then opening curly bracket, body of loop, body of loop, again increment or decrement. खालच्या लाईनला मला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असे दोघांपैकी एक व्हॅल्यू वापरायचे आणि शेवटी वाईल लूप क्लोज करायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे माझा सिंटॅक्स असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा इनिशियलायझेशन म्हणजे कुठून सुरुवात करायची आहे, टेस्ट कंडिशन म्हणजे कुठपर्यंत जायचं आहे, आणि शेवटी आपण काय करतोय? एकतर व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट करू किंवा डिक्रीमेंट करू. ठीक आहे, तर आता याचं एक्झाम्पल बघा कसं असणार आहे. एक्झाम्पलमध्ये आपण सेम तेच एक्झाम्पल वापरणार आहोत 1 ते 10 नंबर प्रिंट करण्याचा. एक ए नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याची व्हॅल्यू दिली सुरुवातीला 1. ठीक आहे, आता एक ए नावाचं व्हेरिएबल आहे, त्याला आपण इंटिजर दिलं. ओके, तर आता याच्यामध्ये मी वाईल इन ब्रॅकेट कुठपर्यंत जायचंय मला? ए इज लेस दॅन 11. ओपनिंग करली ब्रॅकेट, याच्यामध्ये मी काय केलं? व्हॅल्यू प्रिंट केली ए नावाने, आणि इथे मी काय केलं? ए प्लस प्लस. इथे मी काय केलं? ए प्लस प्लस. ओके, तर आता इथे मी व्हॅल्यू काय केलेली आहे? ए प्लस प्लसने प्रिंट केलेली आहे. इथं मी वाईल लूप क्लोज केलेली आहे. जनरली हे पण तेच आउटपुट देणार आहे जे आपल्याला फॉर लूपने मिळालं होतं. तर परत एकदा प्रोग्राममध्ये चेंज करूया. इथं आलो. हे मी रिमूव्ह करतो. देन आता याच्यामध्ये मला वाईल लूप वापरायची आहे. तर सुरुवातीला जिथे मी व्हेरिएबल डिक्लेअर करतोय तिथेच मला व्हॅल्यू इनिशियलाइज करायची आहे. ए इक्वल टू 1. ओके, ए इक्वल टू 1. देन इथे मी आता वाईल लूप वापरणार आहे. ठीक आहे, वाईल लूप वापरणार आहे. वाईल इन अ ब्रॅकेट मला कुठपर्यंत जायचं आहे? 10 पर्यंत जायचं आहे. ओके, देन ओपनिंग करली ब्रॅकेट, सी आउट. सी आउट, ए प्रिंट केलं, देन ए प्लस प्लस, आणि शेवटी मी वाईल लूप काय केले? क्लोज केले. तर आता अशा पद्धतीने आपण काय केलं? हा प्रोग्राम कंप्लीट केलेला आहे. रन करून बघूया. प्रोग्राम रन झालाय. ओके, तर प्रोग्राम रन झाल्यानंतर काय झालंय बघा. ते ऍक्च्युली एका लाईनमध्ये आलेलं आहे. तर मी इथं पहिल्यांदा काय करतो? क्लिअर स्क्रीन देतो, आणि एका लाईनमध्ये आणण्यासाठी आपण मगाशी बघितलंय आपल्याला लाईन फीडमध्ये स्लॅश एन द्यावं लागतं. देन इथं मी स्लॅश एन दिलेला आहे. स्लॅश एन. आता प्रोग्राम रन करून बघूया. ओके, परफेक्टली 1 ते 10 नंबर प्रिंट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण वाईल लूप शिकतोय. तर इथे आपलं वाईल लूप आणि जे फॉर लूप आहे ते दोन्ही लूप कंप्लीट झालेले आहे. तिसरी आहे आपली एक्झिट कंट्रोल्ड लूप, ती म्हणजे डू वाईल लूप. ओके, तर डू वाईल लूपमध्ये पण फारसा फरक नाहीये. आता याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा मला डू कीवर्ड वापरायचं आहे. पहिल्यांदा मला व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन करायचं आहे. इनिशियलायझेशन, देन डू कीवर्ड वापरायचं आहे. याच्यामध्ये माझी बॉडी ऑफ लूप असणार आहे. बॉडी ऑफ लूप लक्षात घ्या. फॉर लूप असेल, वाईल लूप असेल किंवा डू वाईल लूप असेल, आपल्याला 3 कॉमन पॉईंट्स परमनंटली लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. ओके, सो बॉडी ऑफ लूप. आता याच्यामध्ये इथं मी व्हॅल्यू दिली इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. देन आता इथे मला वाईल वापरायचं आहे, आणि इथं काय असणार आहे? टेस्ट कंडिशन. बघा, आता मी सुरुवातीला सांगितलं होतं एक्झिट कंट्रोल्ड लूपचा अर्थ काय असतो, की त्याच्या एक्झिटला लॉजिक दिलं जातं. म्हणजे टेस्ट कंडिशन जी आहे ती मी या लूपच्या सर्वात शेवटी दिली आहे, म्हणून आपण याला काय म्हणतोय? एक्झिट कंट्रोल्ड लूप असं म्हणतो. तर फक्त मला आता जागा फक्त बदललेली आहे, कॉमन गोष्टी सेमच आहेत. एक्झाम्पल कसं असेल बघा.
तर मी हेडिंग टाकतो डू वाईल लूप सिंटॅक्स. देन आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल सर्वात पहिल्यांदा ए इक्वल टू 1 घेतलं, तेच एक्झाम्पल आपण इथं रन करतोय. देन डू वापरलं, परत इथे बॉडी ऑफ लूपमध्ये व्हॅल्यू प्रिंट केली ए. देन ए प्लस प्लस वापरलेला आहे. आणि सर्वात शेवटी वाईल इन अ ब्रॅकेट टेस्ट कंडिशन. टेस्ट कंडिशनचा अर्थ काय, कुठपर्यंत जायचं आहे त्याला आपण टेस्ट कंडिशन म्हणतोय. तर ए इज लेस दॅन 11. अशा पद्धतीने आपण काय करतोय, इथं व्हॅल्यू प्रिंट करतोय. इथे सेमिकोलन द्यायचा आहे कंडिशन दिल्यानंतर. ओके, तर अशा पद्धतीने हा माझा सिंटॅक्स आहे आणि हे एक्झाम्पल आहे. जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तिन्ही लूप सेमच आहेत, सेम काम करतायत. फक्त लिहिण्याची मेथड, सिंटॅक्स वेगळे आहेत, सिमॅन्टिक्स वेगळे आहेत. तर आता हा सुद्धा प्रोग्राम आपण रन करून बघूया लगेच. तर आता याच्यामध्ये मी चेंज करतोय, चेंज केलाय मी याच्यामध्ये. ओके, तर पहिल्यांदा इनिशियलायझेशन केलं, देन क्लिअर स्क्रीन. आता क्लिअर स्क्रीन दिल्यानंतर पहिल्यांदा मी कोणता कीवर्ड वापरला, डू कीवर्ड वापरला. आता याच्यामध्ये मी सी आउट ए नावाने व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर ए प्लस प्लस आणि त्याच्यानंतर इथे मी ही लूप क्लोज करतोय. इथे लिहिलं वाईल आणि इथे घेतोय टेस्ट कंडिशन ए इज लेस दॅन 11. इथं मी सेमिकोलन दिलेला आहे. तर सगळं सिमेंटिक प्रमाणे मी सर्व लिहिलेलं आहे. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया ऍक्च्युली. ओके, प्रोग्राम रन केलाय, आउटपुट आलेला आहे. मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आलेला आहे. इथं आपण स्लॅश एन वापरलेलं नाहीये. स्लॅश एन वापरल्यानंतर हे करेक्ट आउटपुट येणार आहे. ओके, तर इथं आल्यानंतर स्लॅश एन वापरलंय. ओके, सक्सेसफुली आलेलं आहे. हे जर मला उलट करायचं असेल 10 ते 1, तर फक्त इथं काय करावं लागेल, जिथं मी इन्क्रीमेंट वापरलंय तिथं मला डिक्रीमेंट करावं लागेल आणि टेस्ट कंडिशनमध्ये मला ग्रेटर दॅन 0 द्यावं लागेल, कारण की शून्यापेक्षा मोठा आहे 1, तिथपर्यंत मला जायचं आहे. सुरुवात माझी मात्र 10 होणार आहे. प्रोग्राम रन केला, 10 ते 1 प्रिंट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण काय करतोय, वाईल लूप, डू वाईल लूप आणि फॉर लूप असं सर्व यामध्ये आपण आज शिकलेलो आहोत. तर आज आपण 3 गोष्टी कव्हर केलेत, ते म्हणजे फॉर लूप, वाईल लूप आणि डू वाईल लूप. त्याचबरोबर आपण डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंटचा शेवटचा पॉईंट जो आहे, गो टू स्टेटमेंट, तो यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अँड शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल, हे लेक्चर सर्वांपर्यंत पोहोचेल.